श्री स्वामी समर्थ। हा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा। व्हिडिओ जरा उशिराच अपलोड होतोय, पण ठीक आहे। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात। ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगल दिन। ज्ञानियांचा राजा म्हणून ज्यांना मानतात त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेऊ असं म्हणून सुरुवात केली। आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे। आई वडील हे आपले आद्य गुरु। आपण अनेक व्यक्तीकडून अगदी घरातील लहान मुलांकडून सुद्धा खूप काही शिकत असतो। आयुष्यातील चांगल्या वाईट अनुभवातून सुद्धा आपण घडत असतो। म्हणून अनुभव हा सुद्धा गुरुच। हे सर्वच आपल्याला घडवत असतात। म्हणून गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या चरणाशी समर्पित होण्याचा हा दिवस। गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्ती पूजामूलं गुरोपदम मंत्रमूलं गुरोर्वाक्यम मोक्षमूलं गुरुकृपा। मोठ्या गावातून श्री क्षेत्र अक्कलकोटला अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीला निघालेली ही दिंडी। खरं तर या दिंडीच्या निघण्याची मला काहीही पूर्वकल्पना नव्हती। जेव्हा सकाळी माहिती झालं तेव्हा जाऊया का आपण पण, तर हो जाऊया, इतक्या सहजपणे झालेली ही वाटचाल। यावर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीला आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करण्याची खूप इच्छा होती, पण घडली नाही। परंतु परमेश्वर दाखवून देतो तो चराचरात वाहतो, प्रत्येक स्वरूप त्याचंच आहे। तसं या दिंडीची ही सुरुवात म्हणजे पहिलंच वर्ष आणि त्याचा भाग होता येणं हे परमभाग्य। असंही भक्तांकडून स्वामीच सर्व काही करून घेतात, आपण निमित्त। अध्यात्मातील खडकाळ रस्त्यावरून चालताना जागोजागी ठेच लागते, पण आपला हात स्वामींच्या हाती असतो म्हणून आपण नामस्मरणात दंग होऊन वाटचाल करत राहतो। महाराजांच्या भेटीची आस असायला हृदयात प्रचंड तळमळ लागते। पंढरीची वारी म्हटलं की जिथे कानात टाळ मृदुंगांचे स्वर घुमायला लागतात, विठूचा गजर करणारा तहान भूक विसरलेला वारकरी दिसायला लागतो, जशीच्या तशी वारी दिसायला लागते, तेव्हा समजायचे महाराज पांडुरंगाच्या रूपात आपल्या आजूबाजूला कुठेतरी आहेत। अशा परमभक्तांसाठी महाराजांचे फक्त असणे हेच असते, त्यांचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवते आणि म्हणूनच स्वामींच्या चेहऱ्यावरील भाव, स्मितहास्य, आशीर्वादासाठी आपल्या डोक्यावर असलेला त्यांचा हात, ह्या सगळ्याची सोळा आणि प्रचिती म्हणजेच उच्च कोटीची मानसपूजा। स्वामींचा वरदहस्त डोक्यावर असला की आयुष्य मार्गी लागते। अशक्यही शक्य करतील स्वामी हे त्यांनी म्हटलेच आहे। जो अनन्यभावे माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालवीन, हे वचन महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेच आहे। आज हक्काने मागायचे, सदैव तुमचे चिंतन राहो, महाराजांची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर राहू दे।